कोर्ट केसमध्ये फिर्यादीच लाचार का? या कायद्यात बदलाची गरज आहे. हो, या कायद्यात खरंच बदलाची गरज आहे. एखाद्या निष्पाप व्यक्तीसोबत गंभीर गुन्हा घडतो, खून, दरोडा किंवा शारीरिक अत्याचार. पीडित व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब न्यायाच्या आशेने पोलिसांकडे जाते, FIR दाखल करते. त्याला वाटते की आता कोर्ट त्याला न्याय देईल. पण तुम्हाला माहीत आहे का, कोर्टात केस सुरू झाल्यानंतर खरी शोकांतिका सुरू होते. ज्याच्यावर अन्याय झाला आहे तोच फिर्यादी या व्यवस्थेत सर्वात जास्त आगतिक आणि लाचार बनतो. गुन्हा तुमच्यासोबत घडला आहे, पुरावे तुमचे आहेत, पण कोर्टात तुमची बाजू मांडणारा वकील तुमचा नसतो, तर तो शासनाचा असतो. आणि जेव्हा हाच सरकारी वकील केसमध्ये ढिलाई करतो, वारंवार बदलतो किंवा विकला जातो, तेव्हा फिर्यादीवर काय परिस्थिती ओढवत असेल याची तुम्हीच कल्पना करा. आज आपण या न्यायव्यवस्थेतील अशाच एका कटू सत्यावर आणि फिर्यादीवर होणाऱ्या अप्रत्यक्ष अन्यायावर उघडपणे बोलणार आहोत. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या कायद्यानुसार गंभीर गुन्हा हा फक्त एका व्यक्तीविरुद्ध मानला जात नाही, तर तो संपूर्ण समाजाविरुद्ध आणि राज्याविरुद्ध मानला जातो. तत्त्व म्हणून हे ऐकायला खूप चांगले वाटते, कारण सरकारची जबाबदारी आहे की नागरिकांचे रक्षण करणे. पण व्यावहारिक पातळीवर यातच सर्वात मोठी अडचण निर्माण होते, व या अडचणी कोणत्या ते आपण पाहूया. अडचण क्रमांक 1, खाजगी वकिलावर मर्यादा. फिर्यादीने स्वतःचा वकील लावला तरी त्या वकिलाला कोर्टात थेट उलट तपासणी करण्याचा किंवा मुख्य युक्तिवाद करण्याचा पूर्ण अधिकार नसतो. त्याला केवळ सरकारी वकिलांच्या मागे सहाय्यक म्हणून उभे राहावे लागते. अडचण क्रमांक 2, अधिकारशून्य फिर्यादी. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्या फिर्यादीला स्वतःची केस स्वतःच्या हिमतीवर लढण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकारच उरत नाही. वास्तव. आता विचार करा की ज्या सरकारी वकिलावर शासनाने संपूर्ण केसची जबाबदारी दिलेली आहे तिथे नक्की काय घडते हे आपण पुढील मुद्द्यात पाहूया. मुद्दा क्रमांक 1, अफाट कामाचा ताण. एका सरकारी वकिलाकडे एकाच वेळी शेकडो केसेस असतात. त्यांच्याकडे फायली वाचायला किंवा साक्षीदारांची तयारी करून घ्यायला वेळच नसतो. मुद्दा क्रमांक 2, मॅनेजमेंट आणि भ्रष्टाचार. अनेक प्रकरणामध्ये आरोपी श्रीमंत किंवा बाहुबली असतो. आरोपीचे महागडे वकील सरकारी वकिलांशी मॅनेज होतात. केस कोर्टात कमजोर केली जाते. महत्त्वाचे पुरावे मांडले जात नाहीत आणि फिर्यादी हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघतो व त्याच्याकडे हे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय काही पर्यायच नसतो किंवा तो काही करू शकत नाही. मुद्दा क्रमांक 3, उत्तरदायित्वाचा अभाव. केस हरली किंवा आरोपी सुटला तरी सरकारी वकिलांवर कोणतीही थेट कारवाई होत नाही. त्यांचे मानधन आणि नोकरी सुरक्षित असते. नुकसान फक्त आणि फक्त फिर्यादीचे होते. या भ्रष्टाचारापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे वारंवार बदलणारे सरकारी वकील. एकाच केसमध्ये 5 ते 6 सरकारी वकील बदलतात. आज एक नवीन वकील हजर होतो, त्याला केसचा सुद्धा माहीत नसतो आणि त्याच दिवशी कोर्टाचा प्रचंड दबाव असतो. साक्षीदार आलेत ना, मग आजच साक्ष नोंदवा. विचार करा, ज्या वकिलाने फाईल उघडूनही पाहिलेली नाही तो आरोपींच्या हुशार वकिलांसमोर आपल्या साक्षीदारांची साक्ष कशी घेणार? परिणामी साक्षर गोंधळतो, वक्तव्यात विसंगती येते आणि थेट फायदा आरोपीला मिळून तो निर्दोष सुटतो. आणि यात नुकसान मात्र फक्त फिर्यादीचे होते, ना सरकारी वकिलांचे ना न्यायालयाचे. मग यावर उपाय काय? आपण शांत बसायचे का? अजिबात नाही. या व्यवस्थेत पुढील 3 अत्यंत महत्त्वाचे बदल होण्याची गरज आहे. बदल क्रमांक 1,
फिर्यादीच्या वकिलाला पूर्ण अधिकार, खाजगी वकिलाला फक्त सहाय्यक न ठेवता त्याला सरकारी वकिलांच्या बरोबरीने न्यायालयात थेट युक्तिवाद आणि उलट तपासणी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळालाच पाहिजे. बदल क्रमांक 2, सरकारी वकिलांचे परफॉर्मन्स ऑडिट. बघा मी काय म्हणतोय, महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी वकिलांचे परफॉर्मन्स ऑडिट. सरकारी वकिलांनी किती केसेस लढल्या आणि किती हरल्या याचे ऑडिट झाले पाहिजे. जर आरोपीशी संधान साधल्याचे किंवा निष्काळजीपणाचे पुरावे मिळाले तर त्या वकिलांवर गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बदल क्रमांक 3, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सलग सुनावणी. गंभीर गुन्ह्यामध्ये साक्षीदारांची नोंदणी सुरू असताना दररोज सुनावणी झाली पाहिजे, जेणेकरून मध्येच वकील बदलण्याचा प्रकार घडणार नाही. हे मुद्दे किंवा हे बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण का आपण पिक्चरमध्ये किंवा न्यूजमध्ये एखादी बातमी ऐकतो, पण न्यायालयातली वस्तुस्थिती फार वेगळी आहे आणि खूप कठीण आहे. मित्रांनो, न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, पण कायदा राज्याचा आहे या नावाखाली फिर्यादीला आर्थिक बनवणे ही लोकशाहीची चेष्टा आहे. जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीत कोणासोबत असा प्रकार घडत असेल तर शांत राहू नका. कोर्टात कलम 311 CRPC आणि 348 BNSS अंतर्गत अर्ज करा. वकिलांच्या निष्काळजीपणावर रोजनाम्यात आक्षेप नोंदवा आणि गरज पडल्यास विशेष सरकारी वकिलांची मागणी करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून न्यायव्यवस्थेतील या अदृश्य अन्यायावर, फिर्यादीवर होणाऱ्या अदृश्य अन्यायावर एक मोठी चर्चा सुरू होईल आणि शासनाला या कायद्यात सुधारणा करणे भाग पडेल. तुमचे या विषयावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया द्या. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.